1 2 3 गो. नमस्कार. बी फिटहॉलिकचा एक नवीन प्रवास आम्ही चालू करतोय. मित्रांनो, माझं नाव कृष्णा पर्वतकर. 7 जण लागेल इंजिनिअरिंग जर असलो तर आपली बॉडी बनणार नाही. आयुष्यातला सगळ्यात मोठा डिसिजन होता. एक प्रोसेस आहे, एक लक्षात. बरोबर. ऍब्सोल्युटली सेफ. जर आणि त्याच्या आधी तुम्हाला फनी किस्सा सांगतो तो. कोच किती इम्पॉर्टंट आहे. आज जो पॉडकास्ट होणार आहे त्या पॉडकास्टमध्ये जे कृष्णा सर येतात त्यांच्या थ्रू आम्ही भरपूर गोष्टी शिकलोय. तुम्ही पण शिकाल. यांना जवळजवळ 15 वर्षांचा फिटनेस इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स आहे आणि सेलिब्रिटी ट्रेनर सुद्धा आहेत आणि ते ॲथलीट सुद्धा आहेत. म्हणजे आज आपला पहिला पॉडकास्ट आहे. आज तुम्ही आपले गेस्ट आहेत, पहिले गेस्ट आहेत. आणि बी फिटहॉलिकचा एक नवीन प्रवास आम्ही चालू करतोय. त्याच्या माध्यमातून तुमचं जे आजपर्यंतचं जे घडलेलं करिअर आहे आणि तुम्ही सध्या सेलिब्रिटी ट्रेनर म्हणून सध्या तुमचं चांगलं नाव आहे. तर मला वाटतंय तुमचा पहिला क्वेश्चन मला तुम्हाला हाच विचारावं वाटतं की 15 वर्षात तुम्ही 15 की तुम्हाला जास्त वर्ष झाली आहेत, तर ह्या सगळ्या जर्नीमध्ये तुम्ही काय म्हणजे ऑडियन्सला काय सांगू इच्छिता की फिटनेस जर्नीमध्ये आजपर्यंत तुम्हाला काय अनुभव आले? म्हणजे मी माझा एक्सपिरियन्स शेअर करतो. ॲक्च्युली मी 98ला मी 10वीत होतो. मी तेव्हा पहिल्यांदा जिममध्ये गेलो होतो. ओके. तेव्हा जिम हा कन्सेप्ट म्हणजे एवढा असा खूप होता, पण असं ह्याच्यावरती नव्हता. तर मी तेव्हापासून माझी जर्नी आहे ती. आणि मी ॲक्च्युली आय वॉज वेइंग 100 kgs दॅट टाइम. ओके. 100 kgs होतो मी. तर आणि मला ॲक्च्युली कोण खरं सांगायचं म्हणलं तर असं कोण गुरु असं नव्हतं. माझं आपलं करायचं मी एक्सरसाइज आणि या सगळ्या गोष्टी. त्यानंतर म्हणजे 2015 मध्ये एक चांगले गुरु भेटले मला. तर आणि त्यानंतर त्यांनी मला जी प्रोसेस समजवली, ओके. तर त्यात माझं चेंजेस भरपूर आलेत. आणि माझी जी फॅट लॉसची जर्नी आहे ती 100 kgs to 60 kgs आहे. ओके. आणि त्यानंतर सुद्धा म्हणजे 2-3 गोष्टी होत्या ज्या मला ऍक्च्युली माझ्या गुरूंनी अवॉइड करायला सांगितलं होत्या. ओके. जसं स्टेरॉइड्स आहेत किंवा ते म्हणले होते नॅचरल मध्ये जरा कर, म्हणजे त्याची चांगली लाईफ आहे. त्याचा अर्थ असं नाहीये की म्हणजे स्टेरॉइड्स म्हणजे कसं असतं की तुम्ही त्या 2 लेवलचे ओके. की तुम्हाला जर त्या कॉम्पिटिशन मध्ये तसल्या कॉम्पिटिशन मध्ये खेळायचे असतील तर तुम्हाला ते घ्यावंच लागणार आहे. त्याला काय पर्याय नाहीये. ओके. आणि जर तुम्हाला नसेल ते तसं काय करायचं असेल तर तुम्ही नॅचरल राहणं हे सगळ्यात उत्तम आहे, सगळ्यात बेस्ट आजच्या ह्याच्यात. म्हणजे आजकालची पिढी जी आहे ती उगीच विनाकारण ते इंजेक्ट करून त्यांना फक्त त्यांचं मोटिव्ह काय नाहीये, त्यांना फोकस म्हणजे त्याला काहीच माहित नाही की पुढं काय करायचंय. तर त्यांना नुसतंच ते आपलं फक्त समोर टीव्ही वरती किंवा त्यांना ग्लॅमर हवं असतं, त्यांना फक्त त्या गोष्टी त्यांना घ्याव्याशा वाटतात. ओके. तर माझी जर्नी जी होती ती त्यानंतर म्हणजे गुरुच्या ह्याच्यानंतर मी कॉम्पिटिशन खेळलो, ICM खेळलो, गोव्यामध्ये पण खेळलो आणि मुंबईमध्ये पण खेळलो. 2nd रँक आलाय माझा. ओके. हां, तर दॅट्स इट. आता ह्या सगळ्या जर्नीमध्ये सर आपण थोडंसं मागं जाऊया की तुम्ही बोलले की तुमचं वजन किती होतं? 100 ते 100 kgs to 86 60. तर ते वजन कमी करण्यासाठी तुम्हाला असा टर्निंग पॉईंट किंवा ती किक कुठून भेटली? करण्यासाठी की आपल्याला ते वजन कमी करायचं? अच्छा, कसं झालंय की आम्ही म्हणजे एक फनी किस्सा आहे तो. वर्गमित्र आम्ही सगळे बसायचो चहा प्यायला आणि तेव्हा मी थोडंसं वर्कआउट करायचो. आणि काय व्हायचं की वर्कआउट तर करायचो मी, पण माझं डाएटवरती बिलकुल लक्ष नव्हतं. ओके. नुसतं आपलं वर्कआउट करायचं आणि घरी येऊन चांगलं चेपायचं. म्हणजे जनरल प्रोसेस होती. एक चांगलं बॉडी कंपोजिशन असणं हे पण फार महत्वाचं असतं. आणि तुम्हाला त्यातलं नॉलेज असणं हे पण फार महत्वाचं असतं. बरोबर. तर मी जस्ट स्टार्ट केलं होतं ते करायला. आणि कुठून तरी असं ऐकलं होतं की शुगर तुम्ही कमी केलं की तुमचं वजन कमी होतं किंवा या गोष्टी. तर जस्ट मी एक स्टार्ट देण्यासाठी शुगर कमी केलं. तर आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये बसलो होतो. ओके. तर मी जेव्हा ऑर्डर केलं तेव्हा वेटरला सांगितलं की म्हणजे मला प्लीज शुगर नको आहे, मला ब्लॅक कॉफी हवी म्हणून. आम्ही सगळे मित्र असं आम्ही बसलेलो आहे.
तर म्हणजे ते हसायला लागले माझ्यावरती. हम्म. आणि नंतर काय झालं की आमची कॉफी आली आणि त्यांनी ती नॉर्मल कॉफी मागवली आणि माझा काहीतरी फोन आला का काहीतरी आला आणि तेवढ्यात त्यातल्या एक मित्रांनी त्यात माझ्या कॉफीमध्ये साखर टाकली आणि मी जेव्हा फर्स्ट सिप घेतली तर तेव्हाच मला कळालं की अरे म्हणजे यात तर हे आहे. तर मी वेटरला परत बोलवलं. मी म्हणलं अरे मित्रा मी तुला सांगितलं होतं मला शुगर नको म्हणून. तर ही सगळी आजूबाजूची माझी मंडळी सगळी हसायला लागली. तर मग मला तेव्हा कळालं की म्हणजे या लोकांनी त्यात शुगर टाकलेली आहे. तर मग मी काय केलं की थोडंसं रागाच्या भरात मी ती कॉफी घेतली आणि मी दिली फेकून. ओके. पेकल्यानंतर मग नंतर ही लोक मला म्हणले एवढा ऍटिट्यूड कशाला आणि इगो कशाला. मी म्हणलं अरे कसं आहे की मी काहीतरी करतोय तर यू गाईज शुड अप्रिशिएट. बरोबर. केलं पाहिजे मला किंवा तुम्ही मला हे केलं पाहिजे. तुम्ही मस्करी करताय. त्यातला एक माझा मित्र आहे म्हणजे आजही सगळे आम्ही एकत्र बसतो त्याच्यात काही विषय नाही. पण त्यातला एक माझा मित्र आहे तो मला म्हटला की तुला 7 जन्म लागेल ऍब्स आणायला. आणि दॅट वॉज द लाईन जी मी धरून आजपर्यंत म्हणजे मी त्या लाईनवरती मी जे काय माझं प्रोग्रेस झालेला आहे जे काय असेल ते त्या लाईनवरती झालेलं आहे. 2 गोष्टी असतात. म्हणजे आता तुम्हाला असं कोण काय बोललं तर तुम्ही एकतर इमिजिएटली रिॲक्ट करा त्या गोष्टीला काहीतरी भांडण करून किंवा दुसरी गोष्ट तुम्ही ती पॉझिटिव्हली घ्या. शांत बसा पॉझिटिव्हली घ्या आणि नंतर मग तुम्ही त्याच्यावरती काय काम करता येईल अल्टिमेटली शो करा तुमचं. तर मग मी ती जी माझी दुसरी गोष्ट होती म्हणजे मी एकदम शांत राहिलो. मी खूप विचार केला त्या गोष्टीवर. मी म्हणलं नाही आता काही ना काहीतरी मला करायचंच आहे आणि मला दाखवायचंच आहे. हे मला त्यांना नाही दाखवायचंय मला माझ्या स्वतःला दाखवायचं. तर म्हणून मग ही ती प्रोसेस तिथून चालू झाली आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार म्हणजे मी जेव्हा प्रॉपर डाएट फॉलो केलं तर 3 ते 4 महिन्यात मला रिझल्ट दिसायला लागले. ओके. आणि पुढचे अजून एक 5-6 महिन्यात मला ऍप्स पण व्यवस्थित एकदम आले प्रॉमिनंट. ओके. बॉडी फॅट पर्सेंट पण माझं खूप चांगलं कमी झालं. हे पूर्ण तुम्ही जे तुमचा लाईफ जर्नी सांगितला की हे फिटनेस जर्नी तर ह्या पूर्ण जर्नीमध्ये किती वर्ष गेले असतील तुम्हाला की तुम्ही रिझल्ट ऍक्च्युअल तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही गेन करू शकला? 3 वर्ष तरी तुम्ही. हा आता 3 वर्षाचा वेळ आहे. तर आज जी इमिडिएट पाहिजे ही जी हे की मी स्वतः माझ्या फिटनेस जर्नीचं बघतो मला अचीव करायचंय भरपूर पण आज मी ज्या लेवलवर आहे ती लेवल अचीव करायला एक बॉडीला पर्टिक्युलर टाइम द्यायला लागतो. पण आज जी इमिडिएटची जी लाईफस्टाईल आहे की सगळं इमिडिएट पाहिजे म्हणजे 10 मिनिट्स डिलिव्हरीचा जो ट्रेंड आलाय तसं सगळ्या गोष्टी इमिडिएट पाहिजे पण बॉडी इमिडिएट नाही होऊ शकत किंवा बॉडीला वेळ द्यायला लागेल. तर त्याच्यावर तुम्हाला काय सांगाल? कसं आहे की मी सगळ्यांना हेच सांगतो मला माझे जे काय कळलं तुम्ही तुमची जी काही तब्येत आहे की तुमचं फॅट पर्सेंटेज आहे तुम्ही त्याला वाढवायला पण वेळ घेतलेला आहे. असं नाहीये की तुमचे 2-3 महिन्यात वाढले. तुम्ही त्याला 2 वर्ष 3 वर्ष काही ना 1 वर्ष असे लोक तुम्ही त्या फेजने गेलात तर तुम्ही त्याला कमी करायला माझ्या हिशोबाने तुम्ही 6 महिने तरी तुम्ही रिलिजियसली बरोबर फोकस केलं पाहिजे. ते पण खूप फोकसनी केलं तर खूप फोकसनी केलं तर नाहीतर मग तुम्हाला 1-1.5 वर्ष तरी तुम्हाला त्या प्रोसेसला लागणार. आणि ते म्हणजे मी एक पाहिलंय ना ती एक प्रोसेस आहे. एक लक्षात बरोबर एक तुम्हाला प्लॅन करायला लागेल. ती एक प्रोसेस आहे. ते तुम्ही असं रॅन्डमली उठलेत आणि तुम्ही मी त्या 10 वर्ष घालवले त्यासाठी. म्हणजे मला माहिती आहे ना की आपण नाही चला आज मी फक्त फ्रुट्स वरती राहणार आज मी फक्त त्याच्यावरती भाज्यांवरती राहणार आज मी म्हणजे एक आठवड्याभर भातच नाही खाणार. बरोबर तसं नसतं. ते तुमचं दोन खूप सिंपल गोष्टी आहेत. एक तुमचं कॅलरी डेफिसिट आणि एक तुमचं कॅलरी सरप्लस. डेफिसिट म्हणजे तुम्ही थोडंसं तुम्हाला कॅलरी जेवढं तुमची इंटेक आहे तुमच्या बॉडीला रन करण्यासाठी जेवढे रिक्वायर्ड आहे त्याच्यापेक्षा तुम्ही थोडंसं डेफिसिट वरती जायचं मायनस मध्ये जायचं. आणि ज्यांना गेन करायचं असेल तर त्यांनी थोडंसं वरती जायचं. बस हे म्हणजे एकदम सिंपल आहे. त्याच्यापेक्षा काहीच हे नाही. बरोबर. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या तर आणि हा मेन म्हणजे इम्पॉर्टंट तुमचं हे एक्सरसाइज तर ठीक आहे म्हणजे ते तुम्हाला लागणारच आहे तुमच्या ह्याला. दुसरी गोष्ट आहे तुमचं न्यूट्रिशन. बरोबर. दुसरी गोष्ट आहे तुमची स्लीप. बरोबर. आणि वॉटर इनटेक. ह्या सगळ्या गोष्टींची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. बरोबर. नुसतं एक्सरसाइज करून होत नाही. त्यामुळे तुम्हाला प्रॉपर रिकव्हरी हे तुम्हाला मस्टच आहे. मी तर म्हणतो की रिकव्हरीला मी जास्ती म्हणजे फोकस इम्पॉर्टन्स दिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हणणार की बाबा मी एक्सरसाइज केला मग मला माझा वर्कलोड एवढा होता मग मी 1 वाजता झोपलो मी परत 5 वाजता उठलो. रिकव्हरी कशी होणार? बरोबर. जे तुमचे मसल्स ब्रेक झाले
ते तुम्हाला म्हणजे परत तुम्हाला ग्रो व्हायला त्याला रिकव्हरी हे लागणारच आहे ना. बरोबर त्यासाठी तुम्हाला बरोबर या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. बरोबर. आता अशा लोकांसाठी पण तुम्ही काय सांगाल की फिटनेसचा त्यांनी स्टार्ट कसा करायचा? जसं की आता कॉर्पोरेटचा पर्सन झाला, IT पर्सन झाला किंवा बिझनेस पर्सन झाला किंवा एनीवन कुणी पण असो, त्याला फिटनेस स्टार्ट करायचा आणि त्याला पुश भेटत नाही तो स्टार्ट करण्यासाठी, त्या लोकांसाठी तुम्ही काय गायडन्स द्याल? मी स्वतः जर तुम्ही मला विचाराल ना सॉरी, तर तुम्ही जर मला विचाराल तर मी 10 वर्ष त्यात घालवले, म्हणजे स्वतःच R&D करण्यात. ओके. तर माझं म्हणणं हे असेल ना, प्रामाणिकपणे म्हणणं असेल की जे म्हणजे हू एव्हर इज सिरियस, म्हणजे तुम्हाला ह्या फॅट लॉस जर्नी जर करायची असेल आणि जर तुम्हाला बेसिकली काहीच आयडिया नसेल की ही म्हणजे काय असतं प्रोसेस, तर बेटर हायर ट्रेनर. तुम्हाला जर माहित नसेल तर तुम्ही शिकून, आता आपण जेव्हा तुम्ही बघा ना, म्हणजे तुम्ही पहिलं प्री स्कूलला जातात, नंतर स्कूलला जातात, नंतर कॉलेजला जातात आणि नंतर मग तुम्ही तुमचं इंटर्नशिप करतात आणि नंतर मग तुम्ही कमवायला लागतात, बरोबर ना? कारण की तुम्ही शिकलात त्यानंतर तुम्ही ती प्रोसेस तुम्ही पुढे चालून तुम्ही कमवायला लागतात. तर माझं ह्या सगळ्या तुम्हाला एक 20-25 वर्ष द्यावे लागतात, बरोबर? बरोबर मी तर म्हणतो हे जे तुमचे फिजिकल जे ट्रेनिंग आहे एक्सरसाइजचे, त्याला फक्त तुम्ही 3 ते 4 महिने तरी द्या. तुम्हाला बेसिक्स तुम्ही शिकून घ्या, बरोबर फॉर्म अँड टेक्निक शिकून घ्या. काय होतं माहितीये का, जर तुम्ही फॉर्म अँड टेक्निक नाही शिकला तर कुठलं एक्सरसाइज कुठल्या मसलसाठी आहे हे जर तुम्हाला कळालं नाहीये, की म्हणजे तुम्हाला कुठल्या प्रोसेस जायचं आहे, तुम्हाला कार्डिओ कधी करायचं आहे, बरोबर तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग कधी करायचं आहे, हे जर तुम्हाला कळालंच नाही ना तर तुम्ही चुकत जा. आणि जर तुम्ही चुकत गेलात ना मग ते तुमच्या म्हणजे एरर व्हायचे भरपूर चान्सेस आहेत, इंजरी व्हायचे चान्सेस आहेत. या सगळ्या बरोबर. गोष्टी आहेत. पण पर्सनल ट्रेनिंग किंवा पर्सनल कोच हायर करण्यासाठी लोकांना असं वाटतं की ते खर्च करतात त्याच्यावरती, नाही, त्यामुळे सुद्धा ते करत नाही. कसं आहे माहितीये का, आता तुम्ही साधं आहे यार, म्हणजे तुम्ही कुठेही रेस्टॉरंट मध्ये गेलात किंवा बाहेर गेलात तर तुम्ही असंच सर्व 2,500-3,000 रुपये तुम्ही हे करता. तर तुम्ही असा जर विचार केला तर तुम्ही तुमच्यावरती इन्व्हेस्ट करते, एक इन्व्हेस्टमेंट आहे तुमच्यावरती. बरोबर तुम्ही तुम्ही बँकेत पैसे जमा करता, तुम्ही कुठल्या तरी एक PF मध्ये किंवा वॉटेवर तुमचं कुठे एक इन्व्हेस्टमेंट SIP म्हणा, तुम्ही जेव्हा ते करतात तर तुम्ही हेच विचार करतात ना की मला 5 वर्षानंतर, मला 1 वर्षानंतर मला ते इन्क्रीमेंट झाले पाहिजे. त्यात काहीतरी चेंज झालं पाहिजे. हे सेम हेच आहे. तुम्हाला जर तुमच्या बॉडीवरती तुम्हाला जर चांगलं काम करायचं असेल, तुम्हाला जर सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्ञान हवं असेल, तुम्हाला जर सगळं तर तुम्हाला ही इन्व्हेस्टमेंट करावीच लागणार आहे. आणि हे कोण म्हणते की तुम्हाला लाईफ टाईम करायचं? मी तर हेच सांगतो ना की तुम्ही 4 महिने 6 महिने एवढे करा, तुम्ही शिकून घ्या, व्यवस्थित शिकून घ्या. तुम्ही 4 महिने तुम्ही विचारा तुमच्या ट्रेनरला की बाबा हे Question answers विचारा त्याला. हे तुम्हाला सांगणारच आहे, पण तरी तुम्ही विचारा, नाही सर तुम्ही आज माझं हे का घेतलं, बरोबर. काल आपण हे घेतलं होतं. बरोबर. आणि काय होतं की तुम्हाला शिकायला मिळणार. ह्या गोष्टी आजकाल जे युट्यूबचा ट्रेंड चालू आहे की युट्यूबवर बघून आता प्रत्येक जण आपापलं प्लॅन फॉलो करतो आणि युट्यूबवर सर्च करू बॅक एक्सरसाइज, म्हणजे बायसेप एक्सरसाइज, पण ओव्हरऑल नॉलेज असणं गरजेचं आहे. ती ओव्हरऑल नॉलेज ट्रेनरकडे असतं आणि त्याचं गायडन्स मला वाटतं ओव्हरऑल हेल्पफुलच राहील. आणि हे क्लायंट्सला मी जेव्हा जिममध्ये वर्कआउट करायचा असतो, काही नवीन बिगिनर्सला सुद्धा हेच सांगत असतो की तुम्ही जॉईन करून घ्या काही दिवस, स्वतः शिकून घ्या काही गोष्टी आणि पुन्हा हे करा. तर मला आता डिसिप्लिनच्या बाबतीत की तुम्ही म्हणताय की 4 महिने द्या, फक्त ते मोटिवेशनचाच एक फॅक्टर असतो का डिसिप्लिन बी एक फॅक्टर असतो? आणि तुमच्या आयुष्यात डिसिप्लिन हा फॅक्टर कसा वर्क करतो? डिसिप्लिन तर त्याशिवाय तुम्हाला म्हणजे विषयच नाही, तुम्ही पुढे जाऊच नाही शकत. तुम्ही पुढे जाऊच नाही शकत कुठल्याही गोष्टी. बरोबर. नॉट ओनली जिम, तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीला जर तुम्ही त्या गोष्टीला सिरियस असाल ना, नॉट ओनली जिम, तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीला जर तुम्ही त्या गोष्टीला सिरियस असाल ना तर तुम्हाला डिसिप्लिन हे लागणार. डिसिप्लिन म्हणजे ते तो कसं आहे माहिती आहे का, म्हणजे ते मी तुम्हाला आधी पण बोललो होतो की म्हणजे तुम्ही रॅन्डमली नाही जाऊ शकत कुठल्याही गोष्टीसाठी. बरोबर. तुम्ही बसा, शांतीत बसा, तुम्ही प्लॅन करा, तुम्ही गोष्टी लिहून घ्या. बरोबर. आणि असं नाहीये ना की म्हणजे हे बघा कसं माहितीये का, एव्हरी स्टार्ट, कुठल्याही गोष्टीची स्टार्ट ही फार म्हणजे पेनफुलच असते. बरोबर. म्हणजे असं नाही होत की तुम्ही आज काहीतरी नवीन, म्हणजे तुम्ही आज डिप्स मारायला गेलो तर तुम्ही 200 डिप्स मारा. पेन नकोय लोकांना. हा म्हणजे पेन नकोय त्यांना. तर कसं आहे माहितीये का की तुम्ही माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही स्लो जावा, प्रोसेसनी जावा आणि तुम्ही ते स्टडी ठेवा. बरोबर. कुठलीही गोष्ट तुम्ही क्रॅश करायला गेलात ना तुम्ही, म्हणजे तुम्हाला असं वाटलं की आजच सगळं मला संपवायचंय, बरोबर. या आजच सगळं संपवायचं किंवा आजच सगळं करायचंय. मी काही क्लायंट्स बघतो किंवा त्यांचं लग्न ठरलेलं असतं, काहीतरी मोठा इव्हेंट असतो त्यांच्या आयुष्यात, ते जिमला येतात
आणि त्यांना फक्त मेजर रिक्वायरमेंट असते शर्ट फिट यावा, की त्यासाठी चेस्ट आणि त्यांना बायसेप दाखवायचा असतो, तर बायसेप. तर हे समजा एक मसल डेली मारल्यानं तसं कसं वर्क करू शकतं का, की एक मसल डेली हिट करायचं आहे? नाही, ते कसं आहे आता माहिती आहे का, तुम्ही जर म्हणजे एक मसल डेलीच्या हिशोबाने ते तसं म्हणजे तुमचा ऍक्च्युली गोल काय, त्या क्लायंटचा गोल काय हे जर आपल्याला पिक्चर समोर आला ना, म्हणजे ट्रेनरला कळालं ना, ट्रेनरने त्याला समजावं. माझं तरी म्हणणं आहे की बाबा हे तू कुठल्या तरी एक म्हणजे एक इव्हेंटसाठी किंवा ह्याच्या पुढे करू नको, कारण की मेक इट ॲज युअर लाईफस्टाईल. येस येस. नाही का, म्हणजे तुम्ही ते आयुष्यभर तुम्हाला ह्यांनीच करायचं, असं ह्यांनीच करायचं, तर तुम्ही अशा ह्यांनी करा. आणि माझ्या हिशोबाने ट्रेनर वेल म्हणजे नॉलेजेबल की ह्या गोष्टींमध्ये, की त्यांनी कुठला चार्ट कशासाठी काय करावा, बरोबर. त्यांचा प्लॅन आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जर तुम्ही ट्रेनर हायर केला तर तुम्ही तुमचं डोकं लढवायचं नाही. बरोबर. तुम्ही ट्रस्ट म्हणजे- द ट्रेनर. हा, ट्रस्ट द ट्रेनर, ट्रस्ट युअर कोच. तुम्ही सगळं त्याच्यावरती सोडून द्या. हा ठीक आहे, चला म्हणजे तुम्ही जर असं म्हणलं की मी 6 महिने त्याच्याकडे केलं आणि माझ्याकडे काहीच म्हणजे हे नाही आलं, ओके. तर मग आपण थोडा तरी विचार विचार शकतो करू की काहीतरी आपण त्या गोष्टीमध्ये काहीतरी हे झालेलं आहे किंवा म्हणजे आपण त्यावरती काहीतरी चेंजेस करू शकतो. पण तुम्ही जर त्याला शिकवायला, माझ्याकडे बरोबर बरेच लोक येतात म्हणजे मी पाहिलंय ना, नाही पण मी युट्यूब मध्ये असं पाहिलंय, मी युट्यूब मध्ये असं पाहिलंय, मी युट्यूब मध्ये कसं पाहिलंय किंवा मी असं, अरे म्हणजे भाऊ म्हणजे कसं माहितीये का, तू आमच्याकडे आलेला आहेस, बरोबर ना, बरोबर. आम्ही तुला आमचं नॉलेज देऊन म्हणजे आमच्या म्हणजे एक कोच मध्ये काय असतं, कोचला सगळ्यात जास्त काय हवं असतं की त्याचा क्लायंट ट्रान्सफॉर्म झाला पाहिजे. बरोबर बरोबर ना, त्यात त्याची खुशी खूप असते. बरोबर. आणि तुम्ही जर म्हणलं की त्याचा फायदा काय असेल, तर मी सिंपल गोष्ट सांगतो की त्याचं बघून अजून 4 क्लायंट येऊन म्हणजे पब्लिसिटी होऊन ते आपल्याकडे परत बरोबर. येतील. हेच आपला फायदा. त्याला अल्टिमेट रिझल्टच इम्पॉर्टंट कोचला पण असतात. grow करायचं असतं ना. येस. असं नाही की कोचनी तुमच्याकडून 3 महिन्याचे पैसे घेतले आणि जर त्याला कसं तरी करा आणि याला म्हणजे सोडून द्या, असं नाही होत. मी असं ऐकलेलं की संध्याकाळी काप्स खाऊ नका, काप्स. किंवा ह्या टाइमला काप्स खाऊ नका. माझं म्हणणं काय आहे की तुमचं जर एक चार्ट बनलेला आहे, तुमचं फॉर एक्झाम्पल एका क्लायंटचा 2500 कॅलरीजचा त्यांचा एक चार्ट बनलेला आहे, ओके. आणि त्या चार्ट मध्ये जर त्याला सांगितलेलं आहे की तू राईस म्हणजे एवढं फॉर एक्झाम्पल 50 ग्राम 100 ग्राम्स खायचं आहे, ओके. तुम्ही कधी खाऊन द्या ना दिवसभरात, हा तो काही विषय नाही. ते सकाळ आणि संध्याकाळ तुम्ही जर तेवढंच खाल्लं तर तुमचं तेवढंच म्हणजे तुमचं काय असं वाढणार नाही. तुम्ही रात्री खाल्लं किंवा दुपारी खाल्लं किंवा सकाळी खाल्लं, वॉटेवर XYZ वाढणार नाही. जे आहे ते तुमचं तेवढंच खाणार. बरोबर. आता 2025 सुरू होऊन सर 1 महिना तर संपला. तर अशा लोकांसाठी काय सांगाल की जे इयर एंड आलं 31, आता नेक्स्ट इयर 1 तारखेपासून मी वर्कआउट सुरू करेन, पण 1 तारखेला येतात, पैसे भरतात आणि परत वर्षभर जिमला तोंडच दाखवत. मी सांगणार की तुम्ही म्हणजे घरीच थांबा. तुम्ही जेव्हा तुमचं माइंड फिक्स व्हाल, तुमचं एकदम तुम्ही हेडस्ट्रॉंग व्हाल, त्या दिवशी तुम्ही या. ते तारीख पे तारीख, तारीख पे तारीख ते नाही होत. तुम्ही या, तुम्हाला तुमच्या कसं माहितीये का की माणसाला आहे ना बेसिकली कुठलीही गोष्ट म्हणजे थोडीशी अवघड वाटली किंवा आउट ऑफ कम्फर्ट वाटलं, त्याला त्रास होतो. बरोबर. म्हणजे त्याला ते सगळं कम्फर्ट झोन मध्ये हवं असतं. बरोबर. तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडावं लागेल. बरोबर. एक आठवडा पडावं लागेल, 10 दिवस, मग ते थोडंसं रुटीन मध्ये लागेल तुमचं. ज्या दिवशी तुम्हाला थोडीशी सवय होईल त्या दिवशी मग तुमचं रुटीन मध्ये लागेल. तुम्ही जर असं तुम्ही जर तारीख म्हणलात ना, माझं म्हणणं आहे की तारीखपेक्षा आज का नाही, आज सुरुवात करा. आज का नाही, म्हणजे सोमवार का किंवा पुढचा आठवडा का, पुढचा महिना का, बरोबर. आज चालू करा आणि विषय संपून टाका ना. ही एक किती फन, म्हणजे 10 दिवस 15 दिवस तुमच्या म्हणजे बॉडीला थोडंसं एक होणार किंवा तुमच्या बॉडी पेन होणार, बरोबर. तिथं तुमचं नॉर्मलच चालू. हा फन फॅक्ट घेतला आपण की 1 तारखेला जॉईन होणारे असे भरपूर क्लायंट्स असतात की 1 तारखेला जॉईन करतात, काही दिवस हे करतात, बॉडी पेन करायला डायरेक्ट 1 वर्ष गायब, पुन्हा 1 तारखेला येतील. पण मी ह्याला ॲज अ वेगळा विचार करायचा आणि त्यांना काहीतरी गाईड करायचं आहे. 1 तारखेला येणार आणि पुन्हा पेन व्हायला लागलं की गायब होणार, हे नाही. पण यांना मोटिवेट, यांना काहीतरी गाईड करायचं की तुम्ही असं डिसिप्लिन फॉलो करा. तर तुम्हाला त्यांना काय सांगायला? काय होतं माहिती का, जेव्हा कोण नवीन येतो ना, पहिले तुम्हाला 1-2 दिवस आहे ना तुमची बॉडी पेन नाही करत. बरोबर. म्हणजे बरोबर. पहिल्यांदा एक्सरसाइज करतात, बरोबर. मग तिसऱ्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी रात्रीपासून ती पेन करायला चालू करते, आणि मग ती असा तो पेन असतो दॅट इज बेसिकली कॉल्ड सोरनेस. मसल सोरनेस असतो तो. असा पेन करतो ना, मग तो समोरच्याला म्हणजे तो डिमोटिवेशन किंवा तो त्या ह्याला नेगेटिव्ह फेजला जाऊन सोडून देतो. बरोबर. तर तुम्ही जेव्हा याल ना, मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की ती प्रोसेस आहे, तुम्ही एकदम बरोबर. क्रॅश करू नका. तुम्ही एकदम म्हणजे त्या प्रोसेसने एकदम स्लो ह्यानी जावा तुम्ही.
तुम्ही जिथे आज एकदम तुम्ही 10 डिप्स मारता आल्या आल्या, 1-2 मारा, 3 मारा, हलकासा एक्सरसाइज करा, दुखणारच आहे. पण माझं म्हणणं आहे की इतपत नका दुखून घेऊ की तुम्हाला डायरेक्ट आठवडाभर तुम्ही सुट्टी घ्या आणि परत त्या आठवड्याचा तुम्ही कधीच येणार नाही. एक प्रिन्सिपल आहे प्रोग्रेसिव्ह ओव्हरवेट किंवा प्रोग्रेसिव्ह ग्रो करण्याचं हे हो. की ते फॉलो करायला पाहिजे Follow त्यांनी. तुम्हाला करायचंच पाहिजे. तुम्ही म्हणजे तुम्ही क्रॅश कराल तर तुमचं ते सगळंच क्रॅश होणार. बरोबर. ते कारण की ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या एका दिवसाच्या नाहीये किंवा